नमस्कार, मी स्वराली. जेव्हा कधी पण आपल्याला भाषण करायचं असतं ते पण इंग्लिशमध्ये, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो की यार मी भाषण बनवू कसं? बट डोंट वरी, आज मी तुमच्यासोबत काही अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या लक्षात ठेवून तुम्ही अगदी 5 मिनिटात परफेक्ट स्पीच बनवू शकाल. सो when we make a speech, it has a simple format. One introduction paragraph, 3 body paragraph and one conclusion paragraph. म्हणजेच सुरुवात, मध्य आणि शेवट. हा पॅटर्न लक्षात ठेवला की स्पीच बनवणं अगदी सोपं होतं. Don't worry. Once you understand this, you can write any speech easily. So today, let's learn how to write the introduction paragraph. आता इंट्रोडक्शन पॅरेग्राफ म्हणजे नक्की काय असतं, तर आपल्या भाषणाची जी सुरुवात असते त्याला म्हणतात इंट्रोडक्शन पॅरेग्राफ. फर्स्ट लाईन मॅटर्स द मोस्ट आणि म्हणूनच आपण वापरतो हुक. आता हुक म्हणजे काय? हुक म्हणजे अशी लाईन जी सगळ्यांचं लक्ष ताबडतोब तुमच्याकडे खेचते. फर्स्टली यू कॅन आस्क अ क्वेश्चन. यामध्ये तुम्ही एखादा प्रश्न विचारून सुरुवात करा. जसं की हॅव यू एव्हर फेल्ट नर्वस बिफोर स्पीकिंग इन पब्लिक? असं म्हटलं की अटेन्शन ग्रॅब करता येते. सेकंडली तुम्ही एखादा कोट वापरा, जसं की द फ्युचर बिलॉंग्स टू दस हू बिलीव्ह इन ड्रीम्स. असं म्हटलं की एक मोटिवेशनल सुरुवात होते. थर्डली तुम्ही एखाद्या स्टोरीने सुरुवात करा, जसं की Once I was so scared to speak, but that day changed my life. असं म्हटलं की समोरच्याला उत्सुकता निर्माण होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की फर्स्ट लाईन इज फर्स्ट इम्प्रेशन. पण आता डायरेक्टली आपण आपल्या टॉपिकवरती तर उडी नाही मारू शकत ना, त्यामुळेच मध्ये असतात कनेक्टिंग लाईन आणि थेसिस स्टेटमेंट. आता हे नक्की काय ते जाणून घेण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.